हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्च अर्थेषु अभिज्ञः स्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. शवनकादी ऋषिंक सुतपुराणिक सांगताची देवाल वैरी भक्ती चढ जावका जाल्यार आमी करची भक्ती भक्ती न्हय म्हूण न्हय जाल्यार निजा भक्ती म्हूण म्हणटा पळय ताका परमात्मा विशयांतू एक निश्चल ज्ञान आसुका आमी म्हणटा तें तत्वज्ञान म्हूण. आनी भक्ती केन्नाय ज्ञानपूर्वक आसुका म्हळ्यार आमी भक्ती कसल खातीर करका कशी करका भक्ती म्हळ्यार कसं न्ही हें ज्ञान आमकां आसुका. भक्ती म्हळ्यार देवाक खंयची भक्ती आमगेल जावका कसल नमुनोची भक्तू देवाल प्रितीचो हे आमी भगवद्गीतेचे 12 अध्याय भक्ती योगांतू पळयत तेदन कळटा. ते समज तो अध्याय वाचून मनन करून घेतल्यार भक्तू म्हळ्यार कशें आसुका म्हूण म्हणलेलो विशय तेदन कळटा. तशी परमात्मो षाडगुण्य परिपूर्ण म्हणटाची आनंदमय म्हणटाची इता म्हळ्यार तोची स्व आनंद आसूचो देखून स्वयं आनंद परिपूर्ण आसूं देखून आमकां पुराय तो आनंद दिता. मंत्र न्ही परमात्मो सर्व जीव सृश्टींतूल सर्व जिवांगेले जडाचे अंतर्यामी जावन आसा. जाल्यार अपरोक्ष ज्ञानी कोण म्हणटा पळय तांकां तांगेल अंतर्यांतू परमात्मो आस म्हूण म्हणलेले तांकां मनावता. जाल्यार आमकां आमच्या सगळ्या अज्ञानीक परमात्माक आमी खंय खंय सोदिताची म्हळ्यार कुठे शोधिसी रामेश्वर आनी कुठे शोधिसी काशी म्हूण एक मराठी पद्य आसा. हृदयांतून भगवंत राहिला हृदयांतू उपाशी म्हूण म्हळ्यार आमी खंय खंय देवा सोदून वताचे आमगेले हृदयांतू परमात्मा आसा आमगे लगीची जर आमकां ते गोतना म्हूण सांगून ते पद्याचे अर्थ. तशी सूत पुराणीक शौनकादींक सांगताची शौनकादी ऋषीन तुमी केलेलो प्रश्न कसले म्हूण म्हळ्यार भक्तांगेलो परम धर्म कसलो म्हळ्यार म्हणली तुमी तशी हांव कसलो सांगता आमी कसलो सांगताची म्हूण म्हळ्यार कृष्णाल विशयांतू अनन्य भक्ती कोणा आस तांणी कृष्णाल भक्त भक्तांगेलो परमधर्म कसो म्हळ्यार की कृष्णाल कहाणी श्रवण करून भक्तीन मनन करून तेची सदा सर्व काळ ध्यान करचें निधिध्यासन म्हणटाची हेंची भक्तांगेल परमधर्म विंगड कसलो न्हय म्हूण आमकां दिसता म्हणून शौनकादी ऋषींक सुतपुराणीक सांगताची. म्हळ्यार ताजे अर्थ कसले म्हूण म्हळ्यार श्रवण केल्लेले भक्त मनन करताची मनन करून सदा सर्व काळ तेची काणी मनन करून त्या वेळाक तो परमात्मा तांगेले ध्यानांतू येता. आनी निज भक्त कोण आसात तांणी तांगेले वर्णाक आश्रमाक उचित जावन आशिल्ले कर्म परमात्माल प्रित्यर्थ जावन करचे म्हळ्यार निश्काम जावन करचे. कसले कर्मफलाच्या आसक्तीन आमी कर्म केल्यार ते कर्म परमात्माक प्रितीचे जायना. तशें जावन परमात्माल प्रित्यर्थ जावन कसले कर्म करता जाल्यार ते कर्म पुरे परमात्माक समर्पण करता. त्या वेळार फलाच कसले आमी अपेक्षा करूना. त्याच परमात्माक सदा सर्व काळ कोण ध्यान करता की तांकां कर्म पाशान दुखून तांकां मुक्त मेळटा म्हूण म्हणटाचे. म्हळ्यार मुक्ती मोक्ष म्हळ्यार कसले म्हूण म्हळ्यार ताजे एक सूक्ष्म अर्थ कसले म्हळ्यार कर्मक्षय जावचेच आमकां मोक्ष म्हूण म्हळ्यार निश्काम कर्म करता करताची भक्ती आमकां वाडटा. त्या भक्तीशील जनाक ज्ञान येता. भक्तींतूय 4 विधाचे भक्त आसाची म्हणून
परमात्मो गीतेन तो सांगता आर्त अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी तांत म्हाका ज्ञानी भक्तू भारी प्रितीचो म्हूण सांगून परमात्मा म्हणटा. आमी पळय चडाव ते आर्थ भक्तीची चड संकट बंदाग वेंकटरमणा म्हण आमकां कसलेय कश्ट येयले कुडले आमी परमात्मा लेगी मागताची दुख्ख करताची आर्त जावन ताका भक्ती करून आपयताची. तेची अर्थार्थी म्हळ्यार इश्ट कामाचे प्राप्ती खातीर खंयच्यो भक्तो कसले एक पुजा यज्ञ इश्टी इत्यादी करून तागेले इश्टकाम्यार्थाचे इश्टकाम्याचे अर्थाचे साधने खातीर प्राप्ती खातीर तो परमात्माक तो भक्तो पूज करतकी यज्ञ रुपारकी कसले एक पुजे रुपारकी इत्याक म्हण ताजीन ताका कसकी कांगण सांगून म्हण इता म्हळ्यार परमात्माल निमती ताका तागेले कसकी इश्टार्थ सिद्धी जावका त्या भक्ताक अर्थार्थी भक्तो म्हणटाची. आनी एक जिज्ञासू भक्तो कसले म्हळ्यार परमात्माल काणी आयकता आयकता परमात्माल विशयांत ताका जिज्ञास येवचे हें चांग तो ज्ञानी जाता मुखारसून प्रयत्न केल्यार जिज्ञासेचे आमकां ज्ञानादी कडेन व्हरता. तशी ज्ञानी भक्तो आनी श्रेश्ठ परमात्माल संपूर्ण तत्वज्ञान गोत्तसून भक्ती करची ते भारी श्रेश्ठ. आतां आमकां खंयचे एक रांदप करता ते बायल मनशीक त्या रांदपा विशयी म्हळ्यार खंयची एक मेनू आमी खंयची एक रेसिपी आमी करता म्हण जाल्यार ताजे विशय तिका परिपूर्ण गोत्त आसल्यार ती रेसिपी भारी रुची जाता. कळना नशी वाज्जून करून केल्यार एक फस्टा पंतांनी तशी कसले व्हड रुची जायना. तशीच गोतना अशी कोणकय सांगिला आयकून केल्यार त्या मागीर तितलेची कसले हें जायना. तशी जी ज्ञानी भक्त म्हळ्यार कसले म्हण परमात्मा विशयी परिपूर्ण ज्ञान आसुचो तागेल भक्ती श्रेश्ठ भक्ती म्हण सांगून परमात्मा सांगता. कसले जेवो निश्काम कर्मा निमती आमगेलांत परमात्माल वयर भक्ती चड जाता त्या भक्ती निमती आमकां निश्चल ज्ञान परमात्माल मेळटा. हाजीन परमात्माल कोण ज्ञानी आस ताकाय परमात्माल अनुग्रह जाल्यार मात्र अपरोक्ष ज्ञान मेळटा. त्या अपरोक्ष ज्ञानीकय परमात्माल अनुग्रहानाची मुक्ती मेळची. परमात्माल अनुग्रह नानातल्यार भक्ती मुक्ती वैराग्य ज्ञान कसले सिद्धी जायना. तशीच आमी सर्व विधाचे कर्मक्षयाक आमी कर्मक्षय आमगेले कर्मक्षय जावपा जाल्यार जेवो भवबंधना दुखून सर्व विधान आमी हें भवबंधना दुखून पार जावपा जाल्यार परमात्माल निरंतर ध्यान आमी करतर सुका. कोणाक परमात्माल वयरी निश्ठा श्रद्धा अचल जावन आसकी कोण गुरूंगेल सेवा करतकी आनी गुरू मुखांतर भगवत स्वरूप कशी म्हूण म्हळेले विशय आयकून मनन करून घेतकी जेवो म्हाका एक योग्य जावन आशिल्ले एक सद्गुरू मेळका आशिल्ले परमात्मा ते सद्गुरू निमती हांव तुगेले विशयांत ज्ञान पावका आशिल्लें म्हूण सांगून कोण एक भक्तू निश्चल मनान देवा प्रार्थना करतकी मात्र न्ही देवाल विशयांत आसक्ती आसूचे. देवाल काणी खंय सांगताची देवाल वर्णन खंय जाता देवाल कीर्तन भजन जपचे कडेन देवाल विशय सांगचे संतांगेल संग तांत पुरे आसक्ती आशिल्ल्याक गंगा तीर्थ असले पुण्य तीर्थंतू स्नान करतल्याक तशीची भागवतादी सत्यशास्त्र म्हणटाची अष्टादश पुराणश्च पुरो तशी भागवत सत्यशास्त्र म्हळ्यार परमात्माल विशय सांगचेची तसले शास्त्राचे पारायण निरंतर करतल्याक परमात्माल विशयांतू आसक्ती जाता. ताजे खातीर ಪುರಂದರದಾಸನ್ ಮುಂಚೆ ಇರಬೇಕು ಹರಿದಾಸರ ಸಂಗ ಪರಮಜ್ಞಾನಿಗಳ ಸಂಪಾದಿಸಬೇಕು. ते एक भक्तीन सांगतना ಕೆಲವು ಜನನ ते कुडकुकोन सांगू कसं म्हळ्यार इरबेकू हरिदासर संग म्हणून ते हरिदासर न्हय ते हरिदासरू म्हळ्यार देवाले दास नानतल्यार हरिदासर जाता ते हरिदासर कसं गळ्याची माळ तुंटली म्हूण सांगून आमी लेखची जाता तशी न्ही इरबेकू हरिदासर संग ಭಕ್ತಾಂಗೆಲ್ ಸಂಘ ಅಮ್ಕ ಜಾವ್ಕ ತಂತುಯಿ ಪರಮಜ್ಞಾನಿಗಳ ಸಂಪಾದಿಸಬೇಕು. ಉತ್ತಮೋತ್ತಮ
ज्ञान आशिल्ले गुरू आमकां मेळ्ळींची म्हूण जाल्यार ते भक्ताले योग्यते विशयी कोणेंय सांगच्याक ना. तागेले एक योग्यता कसली म्हूण म्हळेलें, तागेलें पात्रत्व कसलें म्हूण म्हळेलें, ताका खंयचे नमुन्याचे गुरू मेळटा म्हूण हाजे वयरी आसत. तशी परमात्मा विशयी आमकां कळुका म्हूण म्हळेलें कुतूहल अभिरुची कोणा आसता की तांकां तागेले काणींतूय एक नमुने आसक्ती रुची जाता. तशी पुरंदरदास ह्या पद्यांतू सांगताची देवाले संग हरिदासांगेल संग मेळणू परमज्ञानीक संपादन करची मात्र न्ही, मागीर ಕಸಲ್ ಕೋರ್ಕ म्हळ्यार ಅತಿ ಜ್ಞಾನಿ ಆಗಬೇಕು, ಹರಿಕತೆ ಕೇಳಬೇಕು, ಯತಿಗಳ ಪಾದಕ್ಕೆ ಎರಗಬೇಕು. म्हळ्यार हरिकथा सदा सर्वकाळ परमात्माल सत्संग कथा श्रवण जावका आमकां त्या निमती जावन तो मनुष्य अतिज्ञानी जाता, परमज्ञानी जाता. कशी ते सत्संग आमी आयकुका गुरुमुखेन आयकुका. गुरुमुखेन म्हळ्यार आमी तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया म्हूण सांगून सांगिल्लो आसा. खंयचेय एक विशय भगवद्गीतेंत कृष्णान आमकां ते शिक्का म्हूण जाल्यार गुरू मेळका की आमकां उत्तम त्या गुरूक प्रणिपातेन ताका आमी शरण येवका आनी तागेल सेव कोरका, विनम्रतेर तागेल सेव कोरका, ताका शरण येवका. मागीर तागे लागीं परिप्रश्नेन मागीर त्या गुरूंक लागीं आमी आमगेल कसल की एक देवाल संबंधी विशय आमकां कळनातील निमगूयत. तशें जावन गुरू म्हणलेले एक आमकां ಜೀವನಾಂತೂ ಜವುಗ ಜತ್ತ. ತಶಿಚಿ ನಡೆಯಾತ್ರೆ ಎನ್ನಬೇಕು, ನುಡಿನೇಮ ಇರಬೇಕು. म्हळ्यार सदा सर्व काळ तीर्थक्षेत्राचे यात्रा करतर सुका तशी नियम पालन कोरका. शमदमादी नियम तशी वर्णाश्रम नियम या पुरे पालन कोरका. मात्र नाही आचार्य मध्वान गेले एक आचार्य मध्वान सांगिल्लें आसा कसं म्हळ्यार तारतम्योक्त आमी परमात्मा कितलो श्रेश्ठ म्हणून तारतम्योक्त आमी अर्थ करून घेवका की तारतम्य म्हळ्यार आमकां प्रथम परमात्मो, लक्ष्मी, ब्रह्मा, वायू, मागीर रुद्र, शेषू, गरुड अशी तारतम्योक्त आमगेले आराधना सुका. शिवाय पुरे सर्व देव समान म्हणून न्ही. तशी पंचभेद तत्व कळका. पंचभेद म्हळ्यार जीव जड भेद, जड जड भेद, जीव जीव भेद, जीव देव भेद असल पुरे आमकां कळका म्हूण सांगून. तशीच षटकर्म कोरका वैष्णव म्हणून सांगून घेवका. षटकर्म म्हळ्यार सुरेख सांगलां आमी ब्राह्मणांक षटकर्मी ब्राह्मण म्हूण म्हणचे यज्ञ करचे, याजन करचे, अध्ययन करचे, अध्यापन करचे, दान दिवचे, दान प्रतिग्रहण करचे, हें सहकार्य वैष्णवांगेले ब्राह्मणांगेले म्हूण सांगलां. तशी दुश्टांगेल संग सोडून उत्कृश्ट वैराग्य घेवन पुरंदर विठ्ठलाले दासांगेल संग आमकां मेळ्ळो म्हूण सांगून त्या पुरंदर विठ्ठलाले आमी मागुका म्हूण. तेची सत्संगत्वे निसंगत्व म्हूण सांगून शंकराचार्यान सांगिल्लें खाली सांगलां हांवें. त्याची निसंगत्वे कडेर म्हणटना निश्चल तत्व म्हळ्यार देवाल विशयांतू एक निश्चल भक्ती ते देवाले एक तत्वज्ञान आमकां मेळटा. तशी मान्य राजस तमो गूण आमगे अंगांतुले नाश जाता. सदा सर्व काळ भगवंताला स्मरणेन ते साधकाक परमात्मा अपरोक्ष ज्ञान जाता. अपरोक्ष ज्ञान म्हळ्यार कसं न्ही, परोक्ष ज्ञान म्हळ्यार आमकां दोळ्या कसले दिसता ते आमी अर्थ करून घेताची ते परोक्ष ज्ञान. केलो विशय आमकां दोळ्याक आमगेले इंद्रियाक अतीत जावन आशिल्लो म्हळ्यार परमात्माक आमी बिंबरुपार पळयतना तागेले गुण श्रवण करतना आमकां कळचें ज्ञान आसा पळय ते परोक्ष ज्ञान म्हणून म्हणयत. जाल्यार तो परमात्मा एक निश्चल ज्ञान म्हळ्यार ते अपरोक्ष ज्ञान म्हळ्यार परमात्मा कशें आसतलो, तागेले निज जावन तो कशें आसा, तागेले तत्व कसलें ह्या पुरो यथार्थ जावन कळच्याक परोक्ष ज्ञान म्हणटाची. तशीच एक बुडकुळ सामान्य जावन आमकां बुडकुळ मातयेन जाल्ला म्हणून दिसता जाल्यार ती माती खंयची कसले इत्ते ते मातयेचे सूक्ष्मते कसले हे पुरे आमकां त्या बुडकुळ्या विशयी परीक्षा करून
आम्ही प्रत्यक्ष प्रमाण करून पळयलां मात्र आमकां कळचें. तशी अपरोक्ष ज्ञान मेळचें भारी कश्ट आसा. कोणाक तें अपरोक्ष ज्ञान म्हूण मेळ्ळें की तांकां संचिता आगामी कर्म नाश जाता. तांगेलें प्रारब्ध आसता तें तांणी त्या जन्मान तूं प्रारब्ध कैद करून वचचें अपरोक्ष ज्ञानीन जाल्यार तांगेलें संचित कर्म आनी आगामी कर्म त्या परेन नाश जाल्ले म्हूण जाता. तशी मोक्ष म्हूण म्हळ्ळें एक हांगा सुत पुराणीक शौनकादी ऋषीले सांगताची हांगा जीव जगत्यांतुले मुक्त अमुक्त जीव म्हूण आसच पळय. म्हळ्यार अमुक्त म्हळ्यार मुमुक्षू आनी की तांकां मोक्ष मेळ्ळी तसल जन मात्र न्ही मुक्त मोक्ष मेळ्ळेले जन परमात्माकची शरण वताच खंय ताका म्हूण म्हळ्यार त्या मोक्षांत मेळचे एक आनंदाचे अनुभूती जावका जाल्यार परमात्मान अनुग्रह जावका. मोक्ष मेळ्ळे म्हणून मोक्ष मेळ्ळे तागेले मोक्षधामाक आमी तो जिवात्म चमकलो म्हणले कुडले जायना. आचार्य मध्व सांगताची त्या जिवात्माक मोक्ष मेळस्ताना वतरी त्या परमात्मा निमती आनंदाची अनुभूती जावका जाल्यार तेचे परमात्माले अनुग्रह कारण जाता म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताची. तशी परमात्मो त्रिगुणातीत जावन आस म्हूण आमकां गोतस जाल्यार त्रिगुणातीत परब्रह्मूय तो परमात्मूय ताका गुणाक खंयचे इतर प्राकृत गुणाक संबंधू ना ताका जाल्यार तो कसो करता म्हणून त्या गुणाची एक उपादान करून घेता. आनी चतुर्मुख ब्रह्मालांतू ब्रह्माल अंतर्यामी जावन लय करता रुद्रालांतू अंतर्यामी जावन सृष्टी करून लय करता रुद्राल करीन प्रलय करता आपण केल्ली सृष्टी विष्णू रुपारी पालन करता. तशीची एक सुजीव जीव म्हणटाचे आमी तांणी कशी आराधन करताची म्हूण म्हळ्यार रज तमः प्रकृतयः समशिला भजन्ति वै पितृभूत प्रजेशादीन श्रेयी ऐश्वर्य प्रजेप्सवः म्हूण म्हळ्यार रजोगुणी तमोगुणी स्वभावशील जन धन ऐश्वर्य संतान असल पुरे मेळका म्हणून पित्र प्रजापती हांकां पुराय आराधन करतात तांणी. इतका म्हूण म्हळ्यार तांगेले रजगुण तमोगुण स्वभाव न्हय तशी तांणी तसले एक अन्य देवते म्हणटाची तांकां आराधन करताची जाल्यार सतजीवी सुजीव म्हणटात तांणी मोक्ष मेळका म्हूण म्हळेल खातीर श्रीमन नारायणालेची विंगड विंगड रूप अवताराचे आराधन करून चिंतन करून परमात्मा लागीं तांणी वत्ताची. ताचे खातीर पुರಂದರದಾಸನ म्हणूस निन्ना बिट्टू अन्यर भजिसिद्रे एनगे आणे अन्यरू म्हळ्यार कोणकी मनुष्यानी न्हय अन्य देवते म्हणटाची म्हळ्यार परमात्माक श्रीहरीक सोडून अन्य देवते म्हूण म्हळ्यार रुद्र इंद्रादी देवते म्हूण सांगून आमी लेखुवेत. तशी तांकां आराधन करना देवा तुका आराधन करता तुवें म्हगेलो हात सोडूनच म्हूण सांगून पुरंदरदासालेक कीर्तन आसा. तशी वासुदेव परा वेदा वासुदेव परा मखा वासुदेव परा योगा वासुदेव परा क्रिया. वेदाची तात्पर्याची वासुदेव परा मखा मखा म्हळ्यार यज्ञाचे उद्देशूच परमात्मो. तशीची वासुदेव परा वेदा वेदा तात्पर्यूची वासुदेव जावन आशिल्लो परमात्मा कृष्ण. तशीची योगा वासुदेव परा योगी जन योग करताची कसा खातीर म्हूण म्हळ्यार कृष्णाले प्राप्ती खातीरची. वासुदेव परा क्रिया म्हळ्यार समस्त कर्म आमी करताची निश्काम जावन ते कसा खातीर म्हळ्यार परमात्माक पावचे खातीरची. तशी वासुदेव परम ज्ञानम वासुदेव परम तपम वासुदेव परो धर्मो वासुदेव परा गती. आमकां खंयची ज्ञान मेळटा पराज्ञान म्हूण म्हणटाची ताजेन आमकां परमात्मा कृष्णाल प्राप्ती जाता. तशी आमी करची तपस्सू जिवात्मान करच्यो तपस्सू कृष्णाल प्रसन्नते खातीरची कृष्णाल अनुग्रहा खातीरची कृष्णाल खातीर धर्माचे अनुष्ठान जातर आसता. सर्व वासुदेव परागती म्हळ्यार सर्व गती म्हळ्यार सर्व जिवान वच्चे मार्ग जेवो जिवात्मान परमात्मा लागीं वच्चे म्हूण म्हळेलें पळय कडेचे मार्गू तो परमात्मालांतू समाप्त जाता म्हूण सांगून सांगताची. तशीची सुत पुराणीक शौनकादी ऋषीला सांगताची जड प्रकृती उपादान केल्ले परमात्मान आनी तो निमित्त मात्र जावन ह्या सृश्टी ताणें केल्ली. कशी
स एवेदं ससर्जाग्रे भगवान आत्मा मायया सदसद्रूपया चासौ गुणमय्या गुणो विभुः म्हणताना त्रिगुणात्मक जावन आशिल्लो तागेल मायेन ताणें सृश्टी केली शिवाय तो त्रिगुणाक अतीत जावन आस म्हणरी तो त्रिगुणातीत ताका सात्विक राजसीक तामसीक गुणाचे कसलेची लिंपन ना कसले ताजे विशयांत ताका लिंपन म्हळ्यार ते गूण तागेल्यांतून तो अप्राकृत हे प्राकृत गुण जाल्यार ते प्राकृत गुणाची घेवन प्रकृतींतून ते प्राकृत जावन ते सात्विक राजसीक तामसीक गुण घेवन तागेल मायेन तो हे जगत सगळीची सृश्टी करता आनी आपण ते जिवांतू म्हळ्यार आमी म्हणटा पळय सर्वभूतात्मका वासुदेव म्हळ्यार सर्व जिवांतू आत्मस्वरूपी जावन तो रब्बून आसता केन्ना तो परमात्मो सर्व जिवांतू आत्मा मोठो परमात्मो जावन रब्बून आसून त्या जिवा करीन सर्व प्रारब्ध कर्माचे फल भोग करयता तशीची ते जिवांतू मात्र न्ही जड चैतन्य दोनी अंतूय परमात्मा ते रूपारी रब्बून तांची करीन कर्म करयसिता मात्र तो भिन्न जावन आसा इत्या म्हळ्यार शरिरा मुखांतर जिवात्मान करचे कर्माचे कसले एक पुण्य पाप म्हणटा पळय सत्कर्म दुष्कर्माचे ताजे ते पुण्य पाप कर्म कोरोचे परमात्मान ते जिवात्माले प्रारब्धाक समजावन जाल्यार ते जिवात्मा करीन तसल कर्म करयत जाल्यार परमात्माक ते कर्माचे कसले लिंपन ना म्हळ्यार ते कर्म बंधन परमात्मा ना जिवात्माकाची तशी परमात्मा कशी आसता तया विलसितेष्वेषु गुणेषु गुणवानिव अंतः प्रविष्ट आभाती विज्ञानेन विजृंभितः म्हूण म्हळ्यार कशी तो ते एक गुणांत माया प्रकृतीन ते विकसन जालें ते त्रिगुणांतू तो आस जाल्यार तो गुणातीत जावन आसता जाल्यार ताका आमी लेखताची ताका सात्विक राजसीक तामसीक गुणाचे भेद आस म्हणून तागेल्यांतू तेमी गुण आस म्हण तो अवतार घेवन येतना जाल्यार परमात्मा ते पळय कसलेच गुण ना तो परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्मो तशें जावन ताका खंयचे गुणाचे संबंधी कसले प्रारब्ध कर्म भोगचे खातीर ताणें वचचें न्ही तो अवतार घेवन येता आमकां प्रारब्ध भोगयता तो तागेले कसल कर्म कोरका म्हणून उद्देश घेवन येयला ते कर्माचे उद्देश परिपूर्ण जावतय तो त्या अवतारांतू आसता तशीची यथा कशी आसता तो यथा ह्यवहितो वह्निः दारुष्वेक स्वयोनिषु नानेव भाति विश्वात्मा भूतेषु च तथा पुमान म्हळ्यार अग्नी एक दारुष्वेक दारू म्हळ्यार राकूड म्हणटाचे आमी तशी ते अग्नी राकडांतूय आसता तशीची जाल्यार पुराय राकडांतूय आसता विंगड विंगड रुक्काच्यांतू म्हणणे अग्नितत्व मस्त सकड्यांत आसता जाल्यार मूलतः ती एकी अग्नी तशीची परमात्मो आत्मरुपी जावन प्रति प्राणीच्यांतू आसल्यार तो परमात्मा मात्र एकलो जावन आसता विंगड विंगड प्राणींतू विंगड विंगड जावन विंगड विंगड परमात्मा म्हणना तो सर्व प्राणींतू विंगड विंगड जावन आसल्यार तो भिन्न न्ही तो एकलोची म्हूण सांगून आमकां भागवत सांगता तशीची भागवतांतू ते सुतपुराणीक शौनकादी ऋषील्यांगी सांगताची कशी म्हूण म्हळ्यार ताका परमात्माक सर्व जिवांतू तो व्याप्त जावन आसून तो आसल्यार तो प्राकृत न्ही अप्राकृत ताका स्वरूप आनंद जावका म्हणून तो रमामाण म्हळ्यार ताका तागेली तोच आनंद स्वरूपी जालें तकून ताका बाह्य कसलकी एक वस्तू निमती आनंद ताका जावका म्हूण ना जिवात्म कसले सुख दुःख भोगता ते भोगयत मात्र शिवाय देव त्या जिवात्मान भोगचे सुख दुःखाचे अनुभव तो घेना ताका ना म्हणून तशीची कशी ते म्हळ्यार एक कम्मारो लोखंड हून करून धाडानू त्या लोखंडाक विकारत म्हळ्यार एक स्वरूप दिता जाल्यार तें स्वरूप लोखंडाक येवचे शिवाय ते उज्ज्या कसले येत पळय तो उज्ज्यान तूं कितले ते लोखंड ताप्पव उज्जो जावन आसता ते लोखंड मात्र विंगड विंगड रितीचे उपादान म्हळ्यार आयदनांनी जावन घेवन वता तशीची परमात्मो
सज्जनांक रक्षण करच्याक उद्धार करच्याक वराह इत्यादी तिर्यक योनींतो जंतूंतो तशीच मनुष्य देह घेऊन ऋषिंगेल म्हणके येऊन मात्र नाही अनेक वैचित्र्य म्हणत स्तंभा दुखून प्रकट जाऊन ताणे दाखयला मू तशी तो येत्त कसं लेक म्हण दुष्टांगेल शिक्षण करून सज्जनांक रक्षण करच्या येता तशी परमात्मान मांद्र परमात्मान तागेले अवतार करच्या ताक कसले कर्मफल कारण नाही जीवात्मान वापस वापस शरीर घेऊन येच्याक ताका प्रारब्ध कर्म कारण जाता जाल्यार परमात्माक प्रारब्ध कर्म म्हण म्हणलेले ना तागेले कर्मफलाका निमती जावन ताणें अवतार घेवन येवची न्ही इता म्हळ्यार देवा कर्म बंधन ना आमकां कर्म बंधन आसता तो कसले म्हण म्हळ्यार तागेल सर्व लिला सर्व क्रीडा तो कसल खातीर करता म्हळ्यार लोक कल्याणांक आनी तागेले भक्तांगेले उद्धारा खातीर परमात्मो सर्व रुपारी अवतार घेवन येता कशी चरडाले रडणे कथन आवसू ते चरडू दुधा खातीर रडतकी दुखी खातीर रडता म्हूण सांगून अर्थ करून घेवन ते चरडाला येवन ते चरडा समाधान करतकी तशीच परमात्मो भक्तांक गेले दुख्खान भक्तान आर्त जावन ताका पळयतना तो तांकां रक्षण करच्याक तो विंगड रितीचे अवतार घेवन येता म्हणलें हांगा भागवताचे प्रथम स्कंदांत दोनीचे अध्याय हांगाक समाप्त जालो इति श्रीमद् भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे नैमिषीयोपाख्याने द्वितीयोऽध्यायः सम्पूर्णः कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि हंग सांगेल तसले भागवत श्री हरिगुरु चरणारविंदाक समर्पण करता नाहम करता हरिहि करता नाहम करता हरिहि करता श्री कृष्णार्पणमस्तु।